नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर कसा तयार करायचा, 20 मार्काचा, 40 मार्काचा, किती पण आपल्याला मार्काचा पेपर काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये पेपर तयार करायचा आहे, हे तुम्हाला मी दाखवणार आहे लाईव्ह डेमो. सर्वप्रथम मित्रांनो काय करायचं, फॉर एक्झाम्पल आपल्याला ई बुक्स लायब्ररी ही वेबसाईटनं आपल्याला काय करायचं, एखादं पुस्तक डाउनलोड करायचं आहे PDF मध्ये. फॉर एक्झाम्पल मी टाईप करतोय 5वी क्लासचं मराठी विषयाचं मी पुस्तक डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी. इथं तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची डाउनलोड मॅनेज हिस्ट्रीमध्ये तुमची PDF सेव्ह होईल. म्हणजे पूर्ण जे पुस्तक आहे 5वीचं मराठीचं तुमचं इथं सेव्ह झालेलं दिसेल PDFच्या स्वरूपात. त्यानंतरची स्टेप काय करायची, पहिल्यांदा आपण जे PDF डाउनलोड केलेली त्यावरती आपल्याला क्वेश्चन पेपर तयार करायचा, बरोबर आहे. तर त्यानंतरची स्टेप काय करायची, न्यू टॅब ओपन करायची. म्हणजे आपल्याला हे जे गुगल मेल आहे, जीमेल आहे, त्याला अगोदर लॉग इन करायचं आपल्या जीमेल ID नं. त्यानंतर गुगल ॲप्स ओपन करायचे आहेत 9 डॉट वरती क्लिक करून. यामध्ये सर्वात खाली जायचं आपल्याला, नोटबुक LM या ऑप्शनला ओके करायचं आहे. म्हणजे नोटबुक LMच्या सहाय्याने आपण क्वेश्चन पेपर तयार करणारे पाहत आहोत. हे बघा, अशा प्रकारची हे ॲप ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, क्रिएट न्यू ऑप्शनला क्लिक करायचं. क्रिएट न्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन्स मिळतील. ड्रॉप डाऊन युअर फाइल्स, इथं तुम्ही PDF, इमेजेस किंवा डॉक्युमेंट्स किंवा ऑडिओज, काही वेबसाईट्स असेल ते तुम्ही इथं त्याद्वारे आपण क्वेश्चन पेपर तयार करू शकतो. मी आता इथं PDF स्वरूपामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर तयार करताना दाखवतो. बघा मित्रांनो, इथं अपलोड फाइल्स वरती क्लिक करायचे. जिथे तुमची डाउनलोड झालेली फाईल आहे त्याला क्लिक करायचं. म्हणजे मी डाउनलोड इथं झालेली आहे 5वीचं पुस्तक मराठीचं, त्याला ओके करून इथं ओपन करतोय. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा थोड्या वेळामध्ये इथं तुमची PDF फाईल इथं सेव्ह होताना दिसेल, अपलोड होताना दिसेल तुम्हाला. बघा मित्रांनो, इथं याला थोडा वेळ लागतो कारण आपली जी स्पीड आहे इंटरनेटची त्यावर डिपेंड आहे तुम्हाला ही फाईल्स अपलोड करण्यासाठी. ज्यावेळेस ही फाईल्स इथं अपलोड होईल, हे बघा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारची तुमची PDF झाल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकामधलं काही थोडंफार आपल्याला इथं त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. त्यानंतर आपल्याला काय करायचंय की इथं स्टार्ट टायपिंग वरती इथे प्रॉम्प्ट टाईप करायचा आहे. म्हणजे कोणता प्रॉम्प्ट, म्हणजे काय तुम्हाला बनवायचंय ते प्रॉम्प्ट टाईप करायचं. आता मी तो ऑलरेडी इथं तुमच्या समोर प्रॉम्प्ट केलेला आहे तयार. मी इथं तुम्हाला दाखवतो. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर वरती मी काही क्वेश्चन्स काढणार आहे 20 मार्काचे. इथं शाळेचं नाव सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात, कोणत्या वर्गाचं आहे, मराठी पहिला दुसरा प्रकरण. मी अशा प्रकारचं तुम्हाला रिकाम्या जागा, चुकी बरोबर, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे लिहा, MCQ टाईप मध्ये. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने मला पेपर जसा पाहिजे तसा तुम्हाला प्रॉम्प्ट वगैरे तयार करून घ्यायचा आहे. प्रॉम्प्ट तयार केल्यानंतर इथं तुम्हाला आन्सर की पण शेवटी तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं हे प्रॉम्प्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे, जे तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर बनवायचा आहे. आता तुम्ही अपलोड केलेली फाईल्स आहे, पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर वरती मला 20 मार्काची मला प्रश्नपत्रिका तयार करायची, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे मला प्रश्न पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही प्रॉम्प्ट तयार करू शकता. मला 6 प्रश्न पाहिजेत, 7 प्रश्न पाहिजेत किंवा मला 40 मार्काचे प्रश्नपत्रिका पाहिजे, हे तुम्ही प्रॉम्प्ट मध्ये चेंजेस करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं वेळ वगैरे नंतर पण आपण चेंज करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचंय. काही सेकंदामध्ये मित्रांनो तुमच्या समोर अशी प्रश्नपत्रिका तयार झालेली दिसेल पहिल्या आणि दुसऱ्या धड्यावरती. बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, बघा होत आहे प्रश्नपत्रिका तयार. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर तयार झालेली दिसत आहे. घटक चाचणी परीक्षा, इथं शाळेचं नाव वगैरे. आणि पहिला धडा आहे माय मराठी आणि दुसरं बंडूची इजा. हे 30 मिनिटाचे आहे. एकूण 20 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. हे प्रश्नपत्रिका इथून तुम्ही काय करू शकता, पूर्ण इथून जे टेक्स्ट आहे हे पूर्ण इथून कॉपी करू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं बघा, हे उत्तर सूची आन्सर की पण तुम्हाला इथं तयार झालेली दिसेल. त्यानंतर वर्ड वरती आपल्याला काय करायचंय, वर्ड मध्ये केल्यानंतर
तुम्ही हे टेक्स्ट पेस्ट करायचे बघा मित्रांनो. अशा प्रकारचं पेस्ट केल्यानंतर तुमच्या समोर ही प्रश्नपत्रिका काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये तयार झालेली दिसेल. फक्त यामध्ये काय करायचं तुम्हाला नंतर फक्त सेटिंग करायची आहे. सेटिंग केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका नंतर तुम्ही प्रिंट आउट किंवा PDF स्वरूपात तुम्ही सेव्ह करू शकता. बघा मित्रांनो अशा प्रकारचे पूर्ण तुम्हाला जे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे पूर्ण तुम्हाला इथं असं योग्य प्रकारे तुम्हाला इथून तयार झालेले दिसेल. म्हणजे तुमची प्रश्नपत्रिकाची लेवल कशी पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. किती क्वेश्चन टाईप प्रश्न पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला करता येईल. त्यानंतर तुमचे हे जे आन्सर की आहे उत्तर सूची सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला काहीही टाईप करण्याची आवश्यकता नाही. हे बघा अशा प्रकारचे एकदम सोपं नोटबुक एलएमच्या सहाय्याने तुम्ही क्वेश्चन पेपर तयार करू शकता. कोणत्याही विषयाची तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करू शकता. मी तुम्हाला आता मराठी विषयाची दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.